व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। सम्माननीय मंच आणि उपस्थित आपण सर्वांना मनापासून अभिवादन करतो आणि मला या कार्यशाळेत तुम्ही आमंत्रित केलं, यानिमित्त तुमची सगळ्यांची भेटही झाली। मी मनापासून व्हॉइस ऑफ मीडियाला धन्यवाद देतो। तसं अशोक भाऊ आणि के.व्ही. पाटील 4-5 वर्षापासून माझ्या मागे लागले ते इथे येण्यासाठी 2 दिवस। त्यांचं ऐकलं नाही, परंतु व्हॉइस ऑफ मीडियाचं मी पटकन ऐकलं। आणि इथे बोलायला मिळेल अशी मला फार काही अपेक्षा नव्हती, पण अपेक्षा एवढीच होती की ही कार्यशाळा सुरू असताना या तुमच्या कार्यशाळेच्या अभ्यासक्रमात एका आध्यात्मिक नेतृत्वाची पण इथे उपस्थिती असली पाहिजे। त्या माध्यमातून एक आध्यात्मिक वातावरण पण या ठिकाणी निर्माण होईल, कारण अध्यात्म तुरटीच्या भूमिकेत आहे। जी तुरटीची भूमिका आहे ती अध्यात्माची भूमिका आहे। जसं माझा आणि मास्तरांचा जो विषय होता, त्या दोघंही विषयांवर मास्तर बोललेच आहेत। यजुर्वेंद्रला खूप वर्षांपासून मी ओळखतो। यजुर्वेंद्रच्या आईशी माझा संवाद झालाय, यजुर्वेंद्रशी मी बोललोय। तर जे कार्य आपण बघितलं त्यामध्ये निस्वार्थ समाजसेवा आपल्याला त्यात दिसून येते आणि ज्या पद्धतीने समरस होऊन यजुर्वेंद्र सर त्या सर्वांच्या मध्ये वावरत आहेत ते अध्यात्म आहे। अध्यात्म म्हणजे ज्या ठिकाणून भेद संपतात, द्वैत संपतं आणि आपण समरस होतो ते अध्यात्म। अध्यात्म म्हणजे आपण संसार सोडून, आपली कर्तव्य जबाबदारी सोडून आपण हिमालयात जाणं। अध्यात्म म्हणजे दिवसभर आपण नामजप करत राहणं। अध्यात्म म्हणजे आपण भजन संकीर्तन करत राहणं। अध्यात्म म्हणजे आपण कथा श्रवण करत राहणं। एवढंच फक्त अध्यात्म सीमित नाही। अध्यात्माची व्याख्या फक्त एवढीच आहे की आपली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान करून देऊन ती जबाबदारी प्रामाणिकतेने आपण पूर्ण करावी, याची शिकवण जेथून मिळते ते अध्यात्म। की मी अँड माय रिस्पॉन्सिबिलिटी, की माझी जबाबदारी काय आहे ते लक्षात आणून देणं आणि ती जबाबदारी निस्वार्थपणे प्रामाणिकतेने पूर्ण करण्याची प्रेरणा देणं हे अध्यात्माचं काम आहे। म्हणून आपण फक्त ध्यान धारणा करणं, मंदिरात जाणं, नाम संकीर्तन, माळा जप वगैरे, जसे इथे उल्लेखही झाला की 1 लोटा जल सारी समस्याओं का हल वगैरे, आमच्यातही बऱ्याच गमती जमती आहेत, परंतु खऱ्या अर्थाने पुरुषार्थाला स्मरण करण्यासाठी अध्यात्म आहे। आम्ही जसं भरत पण बोलले, भरत दादा, त्याच पद्धतीने की आम्ही पण संत महंत कायम या विषयावर आमची पण कार्यशाळा असते, चिंतन असतं या सगळ्याच विषयांवर ज्या समाजामध्ये सुरू आहे। तर लाखो लोकांनी या एका सूत्रावर एकत्रित येणं याची बरीच कारण आहे। ते कारण भरतदादांनी पण सांगितलं की आज प्रत्येक व्यक्ती हा समस्येने घेरलाय। त्याला अनेक प्रकारच्या आज रोजी समस्या आहेत, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक। अनेक पद्धतीने तो ग्रासलाय, तो कुठेतरी थकला आहे आणि एवढ्या वेदना त्याला सध्या आहेत। आणि तो आपण मराठीत म्हणत असतो की गाईला समजा भूक लागली तर ती काटे पण मिळाले तर काटे खायचा पण ती प्रयत्न करते, जखमा होत असतील तरी। तसं आहे की समस्या एवढ्या आहेत आज सामान्य माणसाला की कुठेतरी मला काहीतरी मार्ग मिळेल असा तो शोधत असतो। म्हणून अध्यात्म जे आहे, अध्यात्म आपल्याला आपला पुरुषार्थ करायला शिकवतं की तुम्ही पुरुषार्थ केला पाहिजे।
कायम एक उदाहरण पुरुषार्थाचं देत असतो की रामायणामध्ये जटायूचा मृत्यू आपण बघितलाय की जटायूचा मृत्यू भगवान श्री रामचंद्रांच्या मांडीवर होतो. त्याला मांडी मिळते, देवाचं सानिध्य मिळतं त्याला, कारण की एका स्त्रीचं म्हणजे माता सीतेचं हरण होत असताना त्याने बघितलं आणि माझ्या समोर एका स्त्रीचं एक दृष्ट व्यक्ती हरण करतोय, मी त्या स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे असं त्याला वाटणं. त्याला माहित होता रावण आहे, बलशाली आहे, कदाचित मला मरावं लागू शकतं, तरी त्याने प्रयत्न केले आणि झालं तसंच की रावणाला तो थांबवू शकला नाही, त्याची पंख पण कापली गेली. जेव्हा रामांची भेट झाली तेव्हा त्याने सांगितलं की मी प्रयत्न केले परंतु मी सीतामाईचं हरण थांबवू शकलो नाही, माझ्याकडून एवढं कार्य मी करू शकलो. रामांनी त्याला आशीर्वाद दिले त्याच्या पुरुषार्थाबद्दल की दुसऱ्या व्यक्तीबद्दलची ही संवेदना, तू स्वतःच्या प्राणाची काळजी न करता तू तुझा पुरुषार्थ करण्यासाठी प्रयत्न केला, मी खुश आहे. आणि रामांनी त्याला मांडी दिली, देवाच्या मांडीवर त्याचे प्राण गेले. दुसरं एक मरण आपण जर आठवलं महाभारतामध्ये भीष्म पितामहांचं, की भीष्म पितामहांना जेव्हा मृत्यू आला तेव्हा शरप पंजरी पडले होते, म्हणजे त्यांच्या शरीर भरून तीर होते अर्जुनाचे, जे देवाच्या श्रीकृष्णाच्या आज्ञेने अर्जुनाने ते सोडले. तर भीष्म पितामहांना असं मरण येण्याचं कारण एकच होतं की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण एखादा दुःशासन करत असतो त्यावेळी भीष्म पितामह शांत बसलेले असतात. भीष्म पितामहांना इच्छा मृत्यूचा आशीर्वाद आहे वडिलांच्याकडून. इच्छा मृत्यू म्हणजे तुझी इच्छा होईल तेव्हा तुला मरण येईल, तुझा मृत्यू होईल, एवढा मोठा आशीर्वाद असताना काय करू शकत नव्हते भीष्म पितामह, परंतु दुःशासनाला त्यांनी थांबवलं नाही आणि मरण तसं प्राप्त झालं. ज्या जटायूने पुरुषार्थ केला त्याला देवाची मांडी मिळते आणि जे भीष्म पितामह पुरुषार्थ विसरले त्यांना तीरावर झोपावं लागतं. अध्यात्म आपला पुरुषार्थ काय आहे, आपली कर्तव्य काय आहे, आपली जबाबदारी काय आहे याचं भान अध्यात्म आपल्याला करून देत असतं. म्हणून जसं यजुर्वेंद्र सरांनी सांगितलं की अध्यात्म म्हणजे काय, तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, जसे आहात, जिथे आहात, जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्ही प्रसन्न कसे राहू शकता याची काउन्सिलिंग अध्यात्मात केली जाते. उदाहरणार्थ की मोटिवेशनल स्पीच असते किंवा काउन्सिलिंग असते, आपलं तेच काम आहे पूर्ण वेळ. तर त्यामध्ये जी मुद्दे घेऊन मुलांची किंवा त्या गरजू व्यक्तीची काउन्सिलिंग केली जाते, स्पीच दिली जाते मोटिवेशनल. रामचरित्र जर आपण बघितलं कथांच्या मध्ये तर ती मोटिवेशनल स्पीच आहे. त्यातही एक मध्यरात्री चा प्रसंग असतो की श्री रामांना आज्ञा केली जाते की तुम्हाला सकाळी तुमचा राज्याभिषेक आहे, म्हणजे अयोध्येचे राजा तुम्ही बनणार आहात. आणि सकाळ होताना त्याच श्रीरामांना निरोप जातो की 14 वर्षांच्या पर्यंत तुम्हाला वनवासात जायचं आहे. जेव्हा समजलं की तुम्ही राजा बनणार आहात तेव्हा इथे सम होते, आणि जेव्हा समजलं की 14 वर्ष वनवासात जायचंय तेव्हा इथे सम होते. म्हणजे त्यांना त्याचा आनंदही नव्हता की मी राजा बनतोय आणि 14 वर्ष वनवासात जायचंय त्याचं दुःखही नव्हतं. आणि 14 वर्ष वनवासात जाऊनही त्यांनी तिथे असं पडलेला चेहरा आणि मी कोणाचं आजपर्यंत बिघडवलं नाही, मी कोणती पापं केली नाही, मी कोणाचं वाईट केलं नाही, ही वेळ माझ्यावर का म्हणून आली, मग देव चांगल्याचा राहिला नाही, म्हणजे मंदिरात जात नाही, मग त्यांचाच देव राहिला, असं मैने उधार बेचा असं नाही राहिलं. तिथे जाऊन पण ते स्वतः पण खुश राहिले, आणखी त्यांनी वनवासी बांधवांना खुश केलं. म्हणजे आपली नाराजी तर त्यांनी उघड केलीच नाही, आपलं दुःख तर त्यांनी स्वीकारलंच नाही, मी दुःखी आहे असं ते म्हटलंच नाही स्वतःला. परंतु जे बिचारे वंचित होते, जे वनवासी बंधू जिथे गेले, ज्यांची भेट झाली त्या प्रत्येकाला छातीशी लावलं, त्या प्रत्येकाचं दुःख जाणून घेतलं,
त्याला प्रेम दिलं आणि त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणायचा त्यांनी प्रयत्न केला. हे अध्यात्म आहे. म्हणून अध्यात्म म्हणजे फक्त आपण भक्ती करत राहणं का उपासना करणं ही एक आपली उपचार पद्धती आहे, ती एक औपचारिकता मी मानतो. देवाची अगरबत्ती करणं, आरती करणं, उपासना, साधना, कर्मकांड ही औपचारिकता आहे. परंतु या औपचारिकतेला जर अर्थ द्यायचा असेल तर पुरुषार्थ महत्त्वाचा आहे. तुमचं निर्मल असणं महत्त्वाचं आहे. मी बऱ्याचदा माझ्या कथेत बोलत असतो की मंदिर जाना सरल है, भक्ति करना भी सरल है, कथाओं में जाना सरल है, अगरबत्ती जलाना सरल है, दीपक जलाना सरल है, भजन करना सरल है, एक लोटा जल चढ़ाना भी सरल है. ये सब कुछ सरल है, लेकिन सरल बनना कठीण है. आणि आम्हाला सरळ, निर्मळ, सहज बनता आलं ना ते अध्यात्म आहे. अध्यात्म आपल्याला सरळ, निर्मळ बनावं. निर्मळ म्हणजे वसुधैव कुटुंबकम, हे विश्व माझं घर आहे. जिथे सगळे भेद संपतात ना, की मी आणि तुम्ही वेगळे आहात, ते अध्यात्म. मी श्रीमंत आहे, तुम्ही गरीब आहात, हे भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत अध्यात्म नाही. म्हणून जिथे कोणी गरीब नाही, श्रीमंत नाही, या जातीचा नाही, त्या जातीचा नाही, त्या समाजाचा नाही, कोणी उच्च नाही, नीच नाही, हे भेद जिथे संपतात ते अध्यात्म. आणि अध्यात्म म्हणूनच आपल्याला दिलंय की हे सगळे भेद आणि द्वैत भाव आपल्या सर्वांच्या मधून संपावा. आपण समरस व्हावं, एक व्हावं, आपण माणूस म्हणून एकत्रित यावं, याच्यासाठी अध्यात्म आहे. तसं तुमचं आणि आमचं आध्यात्मिक क्षेत्राचं काम एकच आहे. पत्रकारितेचं आणि आध्यात्मिक क्षेत्राचं काम एकच आहे, प्रबोधन करणं. ज्या पद्धतीने, कारण तुम्हीही जागृतीच करत असता आणि आम्हीही जागृतीच करत असतो. ज्या पद्धतीने रामांना, आता मी अयोध्येहून आल्यामुळे ते प्रसंग जास्त आठवत आहे. आमचा प्रवाह जिथे असतो आधीपासून तो कंटिन्यू होतो. रामांना वनवासात जाताना नदी पार करायची होती, तर केवट तिथे नौका घेऊन उभा आहे आणि त्याने देवाला नदी पार करवली. नदी पार केल्यानंतर देवाचा स्वभाव आहे, देव विचारतात त्या केवटाला कितना हुआ, म्हणजे तुझं भाडं काय झालं. तर आयडेंटिटी दाखवू शकले असते, बरं मी राजपुत्र आहे, जसे आपण टोल नाक्यावर म्हणतो की वगैरे. तो मला पैसे मागतो, मला भाडं मागतो, मला टोल नाका मागतो, पण ते देव आहे, म्हणूनच ते देव आहे. तर ते म्हणतात तुझं किती झालंय, तुझं भाडं काय. हा देवाचा स्वभाव आहे. देव म्हणजे काय, चांगला माणूस, ज्याला संवेदना आहे. म्हणजे मला तुम्ही बोलत असताना बरेच उदाहरणं पण आठवत होते, दृष्टांत. मी तो संपवताना सांगतो, एकच मिनिटाचा आहे तो, मी तुमच्यासाठी सांगणार. देवाला नदी पार करवलं आणि देव विचारतात, स्वभाव आहे देवाचा की, म्हणजे देव रिटर्न गिफ्ट द्यायला विसरत नाही. हा देवाचा स्वभाव आहे, प्रकृतीचा स्वभाव आहे. म्हणून देव म्हणतात किती झालंय, तो देवा तुझा माझा धंदा सारखा आहे. आणि ज्यांचा धंदा सारखा असतो ते एकमेकाकडून घेत नाही. त्याने उदाहरण पण दिलं, धोबी सेना धोबी लेत, नाही सेना नाही, दे के मजुरी प्रभू जाती को न बिगाडी. धोब्याकडून धोबी घेत नाही, न्हाव्याकडून न्हावी घेत नाही, मजुरी देऊन आपली जात कशाला खराब करताय. तुम्ही पत्रकार असताना एकमेकाकडून नाही ना अपेक्षा करत काही. देवाला तो केवट म्हणतो तुमचा माझा धंदा सारखा आहे. देव म्हणतो ठीक आहे, मला हे नाही कळत आहे, एका धंद्यावाला एक दुसऱ्याकडून घेत नाही, पण तुझा माझा धंदा सारखा कसा. तेव्हा केवट म्हणतो, देवा मी या जीवांना नदी पार करवतो आणि तुम्ही भवसागर पार करवता, दोघांचा धंदा सारखा आहे. आज मी जर तुम्हाला नदी पार केली असेल तर तुम्ही मला भवसागर पार करा. तसं मला ते यासाठी आठवलं की तसं तुमचा माझा धंदा एकच आहे की आपण प्रबोधन करावं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे या समाजामध्ये मी जे अनुभवलं, चांगलं खूप आहे, वाईटाच्या प्रमाणात चांगलं जास्त आहे आजच्या परिस्थितीत सुद्धा. फक्त आम्ही चांगल्यापर्यंत पोहोचत नाही, ही आमची कमी आहे.
परंतु चांगलं खूप आहे या देशामध्ये. प्रत्येक परिसरात चांगल्या घटना खूप आहेत, आदर्श खूप आहेत, चांगलं कार्य खूप जोमाने सुरू आहे. वाईटापेक्षा चांगलं खूप आहे, पण वाईट पटकन आपल्याला ऐकायला मिळतं, बघायला मिळतं, आपल्याला ती चर्चा आपल्यापर्यंत येते. कारण दुर्गंध दुरूनच येतो, सुगंध नाकापर्यंत घेऊन जावा लागतो. म्हणून चांगलं या देशात खूप आहे. आणि माझा जो अनुभव आहे, पत्रकारितेने अध्यात्माला कायम प्रथम स्थान दिलं आहे. माझे जे काही आयोजन असतील किंवा परिसरात जे काही धार्मिक आयोजन आहे त्याला नेहमीच पुढाकार किंवा त्याला जागा वृत्तपत्रांनी दिली आहे, पत्रकारांनी दिली आहे. त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद पण व्यक्त करतो. आपण तुरटीच्या भूमिकेत तुम्ही आम्ही राहून, कारण की जो विषय तुम्हाला दिला निस्वार्थ भाव, हा निस्वार्थ भाव दुर्दैवाने आमच्या क्षेत्रात पण अजून राहिला नाही. म्हणजे जर एखाद्या वक्त्याला आम्ही आमच्या क्षेत्रातील बोलवलं, कर्मण्येवा अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, यावर तुम्हाला बोलायचं आहे, ते शास्त्रीय आचार्य असतात. मग त्यांना जर आपण आमंत्रित केलं की तुम्हाला हा विषय बोलायचा आहे, कोणता? कर्मण्येवा अधिकारस्ते, हां, मग आम्हाला त्यांच्या शिष्याकडून सूचना येते की मग 21,000 रुपये येणे जाणे आणि अशा पद्धतीची व्यवस्था महाराजांची असते. म्हणजे मला असं वाटतं की निस्वार्थ भावाने समाजसेवा हे विषय आध्यात्मिक क्षेत्रापासून सुरू झाले पाहिजे. की आज खऱ्या अर्थाने आपण समाजाचं देणं लागतो. जसं तुम्ही आई आणि मुलाचं उदाहरण दिलं ना, हा समाज आपली आई आहे, ही प्रकृती आपली आई आहे. या आईचं पण, या समाजाचं पण, या प्रकृतीचं पण आपण देणं लागतो. जी प्रकृती आणि हा समाज एवढं सगळं आपल्याला देतोय, तर आपलं हे देणं लागतं. म्हणून अध्यात्मात असं म्हटलं जातं की ज्या देशात आणि ज्या समाजात, परिवारात आपण जन्माला येतो त्याचं ऋण आपल्यावर असतं आणि ते ऋण मुक्त झाल्याशिवाय आपल्याला गती मिळत नाही. म्हणून या समाजाचं पण आणि या प्रकृतीचं ऋण आपल्यावर आहे. ते निस्वार्थ भावाने मी या देशासाठी, देशाच्या समृद्धीसाठी मी काय करू शकतो. जसं अध्यात्म यासाठीच फक्त आवश्यक आहे की मी कायम तुमच्याशी पण बोलत असताना ते वाक्य परत परत बोलत असतो की या देशात होणारे बलात्कार, अत्याचार, चोऱ्या, हे जे जे काही विषय आहेत, गुन्हे, ते सरकार थांबवू शकत नाही. हे संस्कारच थांबवू शकतात. ही ताकद संस्कारामध्ये. म्हणून आज गरज आहे संस्काराची, समाज प्रबोधनाची. ते प्रबोधन आपण सर्वांनी करायचा प्रयत्न करूया. तुरटीच्या भूमिकेत राहून जिथे जिथे गढूळ वातावरण झालंय ते वातावरण शुद्ध, पवित्र, आनंददायी कसं होईल यासाठी तुम्ही आम्ही म्हणजे आध्यात्मिक आणि आपली संघटना, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आपल्याला देव नाही बनता आलं चालेल, पण देवाचा मित्र आपल्याला बनता आलं पाहिजे. 30 सेकंदाचा दृष्टांत आहे. एके दिवशी टोल नाक्याजवळच एक सेठजी आले. त्याने बघितलं दुपारचे 12 वाजले, कडाक्याचं ऊन पडलंय आणि एक मुलगा तिथे फुलहार विकत होता. या सेठजीने बघितलं की एवढं ऊन तापतंय आणि हा याच्या पायात घालायला बूट, चप्पल काहीच नाही, पाय भाजत असतील, चटके लागत असतील. म्हणून त्यांनी गाडी परत फिरवली, एक बूट घेऊन आले आणि त्या मुलाच्या पायात बूट घातले. तो मुलगा खुश, बूट घातले आणि बेटा तुला व्यवस्थित झाले ना बूट? म्हणे हो, मला व्यवस्थित झाले. आणि ते सज्जन जायला लागले. या मुलाने हात पकडला त्या शेठजींचा. हात पकडून हा मुलगा म्हणतो तुम्ही देव आहात का? आता ते लहान वय, ती कोमल वाणी, ह्याचं हृदय भरून आलं शेठजींचं. ते 2 मिनिटं तर बोलूच शकले नाही. मुलाचा प्रश्न काय होता, तुम्ही देव आहात का? म्हणजे 2 मिनिटानंतर स्वतःला सावरलं. ते म्हणतात नाही, मी देव नाही. म्हणे का? म्हणे आज मी सकाळी मंदिरात गेलो आणि देवाला प्रार्थना केली की पाय खूप भाजतात, एवढं तरी आज कमाई होऊ दे की मी बूट विकत घेऊ शकेन, अशी कृपा कर. आणि म्हणे मी आज सकाळी देवाला प्रार्थना केली आणि आता दुपारी तुम्ही मला बूट घेऊन आले. मी प्रार्थना देवाला केली होती, बूट तुम्ही घेऊन आले, म्हणून मी विचारलं तुम्ही देव आहात का?
यांनी सांगितलं मी देव तर नाही बेटा, पण मी देवाचा मित्र आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे की आपल्याला देव तर बनणं शक्यच नाही. ज्यांनी बनायचा प्रयत्न केला ते जेलमध्ये. देव नाही बनता आलं चालेल, ते आपण बनायचा प्रयत्न पण करू नये, परंतु आम्ही देवाचं मित्र बनायला मला वाटतं हरकत नाही. आपण सगळ्यांनी मिळून यजुर्वेंद्र मास्तर सारखं देवाचं मित्र बनूया. ही जी सेवा यजुर्वेंद्र मास्तरांची आहे ती अलौकिक आहे, अद्भुत आहे आणि ईश्वरी कार्य आहे, परमेश्वरी कार्य आहे. कदाचित या मुलांनी जिथे ॲडमिशन आहे त्यांची, त्या सगळ्या मुलांनी देव बघितला नसेल, परंतु या माध्यमातूनच त्यांना देवाचा मित्र भेटला आहे, यजुर्वेंद्र सरांच्या माध्यमातून, असं मला वाटतं. आज या कार्यक्रमात तुम्ही मला सहभागी करून घेतलं, मी सर्वांना यथायोग्य धन्यवाद देतो. आणि व्हॉइस ऑफ मीडियाचं हे संघटन कायमस्वरूपी असंच राहावं, मजबूत व्हावं, आणखी मजबूत व्हावं. तुमच्याही अनेक समस्या आहेत, त्या समस्या परमेश्वराच्या कृपेने निवारण व्हाव्यात. कारण पत्रकार म्हटलं किंवा महाराज म्हटलं किंवा शिक्षक म्हटलं, डॉक्टर, इंजिनियर म्हटलं तरी पहिल्यांदा तो माणूस असतो, त्याला संवेदना असतात, त्याच्याही व्यथा असतात, गरजा असतात. म्हणून तुम्ही पत्रकारिता करत असताना मला असं वाटतं तुम्ही तुमची पण काळजी घ्यावी, तुमच्या परिवाराची पण काळजी घ्यावी आणि आध्यात्मिक वातावरणात राहायचा तुम्ही पण प्रयत्न करावा. आध्यात्मिक वातावरण फक्त मनशांतीसाठी असतं. तुम्हालाही स्ट्रेस असतोच, तुम्हालाही ओढाताण असतेच, तुम्हालाही अनेक ताणतणाव असतातच किंवा तुम्ही ताणतणाव विकत घेण्याची तुमची ड्युटी आहे. ताणतणाव दुसऱ्यांचे असतात, रात्रभर तुम्ही घ्यायचे असतात. म्हणजे एखादं काही आता बिहारचा विषय असेल तर रात्रभर पत्रकारच झोपत नाही की तिथे काय झालं ते पटकन आम्हाला समजलं पाहिजे. ताणतणाव सगळ्या पद्धतीचे आहे. म्हणून अध्यात्म आहे, आपण अध्यात्माशी जुळून तुमची मानसिकता स्थिर राहील. तुम्ही हे काम करत असताना तुम्ही आनंदी राहून हे कार्य करू शकाल असं आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. माझ्या तुम्हाला सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा. मी सर्वांच्यासाठी श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा अयोध्येवरून प्रसाद घेऊन आलो. माझी इच्छा आहे आपण श्रद्धेने त्या प्रसादाचं सेवन करावं, तो स्वीकारावं. प्रभू रामचंद्रांच्या चरणी मी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद. वडोद्याच्या जवळ जे खेडे गावात एका प्राकृतिक चिकित्सालयाचं निर्माण केलंय, तुलसी हेल्थ केअर सेंटर म्हणून. त्या प्रोजेक्टला निष्कलंक धाम म्हणून मी नाव दिलंय. मी त्याचे बुक आणायचं विसरलो. ते सुरुवातीला आताशातने येणं झालं मास्तरांचं, पण त्यांना पण निवेदन करतो तुम्हालाही सर्वांना. त्याची शिबिरं पण आपण सुरू केली आहेत. शरीर शुद्धी, बॉडी डिटॉक्स, म्हणजे पूर्ण प्राकृतिक चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा त्या ठिकाणी आपण करत असतो. तर 5 दिवसांचा तो कोर्स असतो, शिबिर असतं. तिथे त्याचा आनंद घेऊ शकता. शरीर शुद्धी त्या प्रक्रियेचा, शिबिराचा. तर 5 दिवस तुमची इच्छा असेल तर कमीत कमी मला 30-35 आपण त्या शिबिराचं आयोजन करू शकतो एकदा. त्यासाठी पण तुम्ही, कारण की शरीराची स्वच्छता, आपण गाडी, मोबाईल, सगळी काळजी, सगळं वजन पण आपलं कमी होऊ शकतं.